चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आहे. शास्त्रीनगर संघ 1 नंबरची जर्सी जो खेळाडू खेळलेला आहे या खेळाडूला डबल एंट्री नाही आहे या स्पर्धेमध्ये. तर सामना सुरू होण्याच्या पूर्वीच मित्रांनो आपलं समजदारी आपला समजूतदारपणाने आपण मात्र नक्कीच माघारी घ्यायची आहे. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. या ठिकाणी मित्रांनो समजदारपणा दाखवा, समजूतदारपणाने घ्या. कारण की जर आपण एखाद्या स्पर्धेमध्ये एक वेळा खेळतोय तर त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या खेळाडूला मात्र नक्कीच त्याच खेळाडूला पुन्हा एकदा मात्र एंट्री नाही, प्राधान्य नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. एक विनंती करतोय एकेचा शुक्रवारचा दिवस आहे आणि त्यानंतर शुक्रवारच्या दिवसामध्ये आपण बघतो की सलामीची जोडी या दुसऱ्या सामन्यासाठी आपण पाठवायची आहे. ओझरखेड संघाला एक विनंती करतोय की मित्रांनो टाइम मॅनेजमेंटवरती मात्र खेळली जाणारी स्पर्धा 5 षटकाची सामना आणि 5 सेकंदाचा सामना असल्यानंतर आपण मात्र जास्त उशीर न करता आपली प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी, चांगली फलंदाजी, मिस्टर त्र्यंबक मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. मधुकरजी वाघेरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 200 रुपयाचं बक्षीस कमावलं. आणि त्यानंतर आपण बघतो की आजच्या दिवसातील हा दुसरा सामना 45 नंबरची जर्सी आणि त्यानंतर 04 नंबरची जर्सी प्रदान केलेली हे दोन्ही फलंदाज जातात मैदानाच्या आतमध्ये. गोकुळ आणि ज्ञानेश्वर. यस सामना सुरू होतोय.
यावेळेला सुपर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, वाईटचा कॉल येतोय पंचांकडे, यसचा कॉल येतोय वाईटचा. धावसंख्या बघायला मिळते ती 6 धावसंख्या, कारण की गोकुळ आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओझरखेड संघाची. राईट ओव्हर विकेटच्या बाजूने खोलवर मारता चेंडू, सुपर बॉलिंग, सुंदर चेंडू, निळसर रंगाचा चेंडू. 5 सेकंदाचा सामना आणि त्यानंतर आपण पाहतो की पहिलं षटक प्रगती पदावरती चालू आहे. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. चिंचणी तारापूर जाणीन बोईसर आपण पाहतो की या ठिकाणी सुरेख क्रिकेट खेळाचा हा महत्वपूर्ण सामना रंगतोय. यावेळेला नक्कीचा गली आणि पॉइंट्स मधून चेंडूला घेऊन करतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. तंबू तंबू काही लब्बराचा पाय दादा हक मारी तर रिंभात जाय. 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती आमची गुणलेखक आम्हाला सांगतात की 8 धावसंख्या. पहिल्या षटकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला गोलंदाज हौसीराम, कारण की हाऊस आहे, मोज आहे, मस्ती आहे, क्रिकेटचा खेळ आहे, थरार आहे आणि त्याच थराराला जिद्दीने मध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. हो याही वेळेला चांगला चेंडू, सुंदर चेंडू, गुड लेंथ. जेवढी स्लोअरवर गोलंदाजी तुम्ही कराल तेवढा मात्र नक्कीच चांगला चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. जेवढा मात्र तुम्ही रॉकेट चेंडू सोडाल, रॉकेट चेंडू सोडाल तेवढा मात्र मोठा फटका बघायला भेटणार आहे. 10-12 पालांचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या वेळेला इकडे आड तिकडे विहीर, चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज गुंगारा देऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. धाव नाही बघायला भेटत. 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. धाव फलकाची धावसंख्या 1 चौकार जाऊन देखील या ठिकाणी धावसंख्या झालेली ती केवळ आपण पाहू शकाल की 8 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. हौसीराम करतोय गोलंदाजी. भरभराटून प्रतिसाद भेटतो या स्पर्धेला आणि भरभराटून प्रतिसाद भेटत असल्यानंतर आज चौथा दिवस, चौथ्या दिवसामधील दुपारचा सत्र सुरू होता आणि दुपारच्या सत्रामध्ये क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्वतयारी करते. षटकाची समाप्ती षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद सासरीनगर, माफ करा ओझरखेड या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 8. पहिला दिवस गाजवला तो गिरणारे, पहिला दिवस गाजवला तो आपण मात्र बघितलं की नक्कीचा पिंपळणारे या संघाने आणि दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच अतिशय दमदार खेळ केला तो खुटीचा पाडा या संघाने. आणि तिसऱ्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये असं वाटत होतं की कुठला संघ आजच्या दिवसामध्ये आपला नेत्रदीपक खेळ करून अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असेल, परंतु प्रयत्न केला तो वाघेरे संघाने आणि त्या प्रयत्नांना अपार यश देखील आलं. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 8 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर ओदर की टीम का स्कोर। दूर से पहला परिवर्तन गेंदबाज के रुख में दूसरे गेंदबाज अथवा गेंदबाज का सिलसिला पेश करने के लिए मिस्टर हरिश्चंद्र। हिमालय के चोटी ने पीर से हमें ललकार आए, दूर हटो दुनिया वालों, ये खेल है दिग्गज का, जिसने जांचा रहेगा, जिसने परखा रहेगा गेंद और बल्ले का कायदा, कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता है इस पायदान पर, इस मैदान पर। चौथे दिन का ये दूसरा मुकाबला। हरिश्चंद्र सामने गेंदबाजी का नजारा पेश करके और सामने है गोकुल, उनका साथ निभाने के लिए ज्ञानेश्वर। अब तक तो शुरुआत इतनी खास नहीं, केवल 8 रन है स्कोर। पारी का दूसरा ओवर की पहली गेंद, खराब लाइन, नो बॉल का इशारा, गेंद बल्ले पर लगी और इस बार ज्यादा पर 5 रन की गिनती स्कोर कार्ड में। इतने लॉन्ग विकेट होने के बावजूद भी यहां पर भिकुना खराब लेन के ऊपर गेंद को लैंड किया। 5 रन की गिनती। यस, नो बॉल का कॉल, फ्री हिट का कॉल। हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार शक्ति का संचार, ऊर्जा से भरी हुई दोनों भी टीम आमने सामने जंग है। इसी जंग को देखने के लिए सभी समर्थक तैयार है। फ्री हिट के बॉल के ऊपर क्या बड़ा शॉट आएगा, आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद को रखा था और आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद को रखने की वजह से फ्री हिट के बॉल के ऊपर कोई भी बड़ा शॉट नहीं।
एक और अच्छी डिलीवरी, सुपर बॉलिंग, गुड कम बैक। दस 12 कदमों का स्टार्ट लेते समय ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में, जहां कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे, बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, पीछे लॉन्ग ऑन क्षेत्र पर खिलाड़ियों को तैनात क्या है, घसीट कर शॉट को खिलाता, मात्र जोड़ेंगे एक रन। एक रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। शेर चला करते, खुदा चला करते, इस कॉम्पिटिशन की वजह से सरदार भी चला करते हैं। क्या सरदार चला करेंगे? खेल नहीं, यहां पर जज्बा है, संकला पे संकला है। हर किसी मैदान के ऊपर कौन सी टीम कब्जा करने वाला है, या आने वाला वक्त बताता ही गुरु। एक और अच्छी गेंद, इस गेंद को क्या स्टैंड में पहुंचाने का पवित्रा, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद को रखा, शॉर्ट सिली पॉइंट के क्षेत्र पर, जब तक गेंद को फील करके थ्रो किया जाएगा। बड़े आराम के साथ मौका था एक रन पलटने के लिए। दोनों भी बल्लेबाज ने एक दूसरे का साथ निभा रहे, दोनों भी बल्लेबाज जानते कि जब कहीं बड़ा शॉट नहीं मिल जाता है तब मतलब बिल्कुल सिंगल के ऊपर कन्वर्ट करना सबसे अहम सोच रहेंगी। जब भी कहीं खराब गेंद मिलेंगी तब मतलब बड़ा शॉट खेलने के लिए तैयारी में ये बल्लेबाज। हवा भी चालू है, हवा में गेंद, इस बार मौका बनेगा विकेट लेने का अपने खुद के गेंदबाजी के ऊपर। बिल्कुल गेंद को देखा, सोचा, परखा, फिर खड़े हो गए, प्रयास ही नहीं किया इस कैच को जज करने का। तो भाई ये काफी कुछ बड़ी गलती मैं तो मानूंगा। जब कहीं क्रिकेट के मैदान के अंदर आप अच्छा क्रिकेट खेलना चाहते ही तब बिल्कुल ऐसे कैच को लपकना सबसे बड़े इंपॉर्टेंट बात मानी जाते हैं। उम्र की अगली गेंद 10-12 कदमों का स्टार्ट लेते समय यार करने का प्रयास किया था, डाउन द लेग, इट इज वाइड। वाइड का इशारा, एक रन की गिनती, एक रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। किसके लिए खतरा? शुरुआत तो इतनी खास नहीं, लेकिन शुरुआत इतनी खास नहीं होने की वजह से, लेकिन बिल्कुल छक्के चौके नहीं। पहले मैच में क्या तूफानी बल्लेबाजी पप्पू जैसे बल्लेबाज ने भी दिखाई, आरे बल्ले के साथ पूरा दमखम लगाकर इस बार स्टैंड में गेंद को पहुंचाया है, 6 रन। छह रन के मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 बगैर कोई विकेट के नुकसान पर अंतिम गेंद के ऊपर जड़ दिया है छक्का। 11.50 के एवरेज के साथ चलो ये स्कोर अभी भी शायद यहां पर 18 गेंद का खेल शेष। हर हार जो हमेशा अधूरा नहीं होता है, सच्चे रिश्तों में भी वो अधूरी नहीं होती। जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती उसके लिए दिल की धड़कने भी काफी जरूरत है। दिल की धड़कने बढ़ाने वाला खेल। नए गेंदबाज फिर से व्यक्तिगत अपना दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर खेलने के लिए तैयारी में हौसीराम, सामने गोकुल। ओजर की टीम के माध्यम के साथ गोकुल यहां पर बिल्कुल अपने बल्ले का कारवा दिखाना शुरू करना चाहेंगे। यहां सीधे बल्ले के साथ ग्राउंड शॉट, अच्छा स्ट्रोक खेला, पीछे खिलाड़ियों के तैनात किया है डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र के ऊपर से, जब तक इनको फील करके थ्रो किया जाएगा। मौका था एक रन पलटने का। दुधारी तलवार के साथ जंग खेलना शुरू किया है। जंग तो हर किसी मैदान पर हो जाती है, लेकिन जब कहीं दुधारी तलवार के साथ जंग खेलना शुरू हो जाता है तब मतलब आती है मजा। क्योंकि अपने आप का विश्वास, अपने आप का वो एटीट्यूड, अपने आप का वो बिल्कुल नॉलेज, स्किल, एटीट्यूड और स्किल दिखाने का जो प्रयास करना चाहेंगे, उसी के रफ्तार के साथ क्या कमाल की बल्लेबाजी। बार भी बड़ा शॉट खेला, लॉब खेला, एक खिलाड़ी को तैनात है, सर के ऊपर से इस गेंद को पहुंचाया है, पूरा आधा डजन देने वाला शॉट। 6 रन तारा मंडल के बाहर। जैसे ही देखा कि ओवर पिच गेंद है, ओवर पिच गेंद के ऊपर पूरी तरह से अपनी एनर्जी, ऊर्जा लगाकर बड़ा स्ट्रोक खेला और बड़ा शॉट कहते समय 6 रन। 6 रन की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर देखा जाएगा तो 30 रन। ये 30 लकी आंकड़ा रहा है। पहले विनिंग में भी 30 का ये लकी आंकड़ा नजर आया, दूसरे विनिंग में भी 30 ये लकी आंकड़ा नजर आया। इस बार कहां पे गेंद को लैंड किया जाएगा जी? बहुत बड़ा धमाका। इस गेंद को भाई स्टैंड में जरा से पहुंचा दो, और इस गेंद को स्टैंड में भी पहुंचाया इस बल्लेबाज ने। हावी होकर चालू इनकी बल्लेबाजी। टोटल स्कोर 36 रन। बल्लेबाजी ज्ञानेश्वर नहीं तो गोकुल, और सही टॉप स्टंप पर जगह बनाकर बेखूबी के साथ, सुंदरता के साथ इस गेंद को, हल्की सी दरार थी लेकिन इस दरार का गैप ढूंढा, सुई में धागा, और सुई में धागा डालने के बाद गेंद को पहुंचाया है बॉल के बाहर 4 रन के लिए। ना भाई,
अब तक बल्लेबाज ने सही सोच के हिसाब के साथ की ही बल्लेबाजी। 40 से स्कोर, ओवर में गेंदे 4 गेंदों में खर्च के कुल मिलाकर देखा जाएगा तो 15 रन। अभी भी 2 गेंदों का खेल शेष। हौसी राम महंगे साबित होते पहले ओवर में केवल 8 रन खर्च के थे। छोटी गेंद करेंगे टप कामयाब तो भुगतना पड़ेगा। डिप लॉन्ग लेग सीमा रेशा पार खेलने का तैयारी दिखाई थी। पीछे खिलाड़ियों को तैनात किया था। शानदार फील्डिंग भी नजर आ गई और शानदार फील्डिंग भी नजर आने की वजह से मिलेंगे 2 रन। दो रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 42 से स्कोर। आखिरी गेंद से चौवा है या नहीं? चौका नहीं है शायद, यहां पर 2 ही रन। यस ओके। इस बार अच्छी गेंद। ओवर की समाप्ति। ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त। टोटल स्कोर बगैर कोई विकेट के नुकसान पर उधर के टीम का स्कोर 42 रन। दुनिया मानती जोर वाले को कोई नहीं मानता है, कमजोर को शेर। तो शेर कौन बनेगा? बब्बर शेर। बब्बर शेर कौन सी टीम बनेगी? तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वाले को सुनने वाले को लगना चाहिए धमाल। धमाल भरा क्रिकेट और धमाल भरा क्रिकेट का खेल होते समय बिल्कुल एक एटीट्यूड नजर आएगा। चलो ज्यादा समय बर्बाद नहीं करना है क्योंकि अभी भी 12 गेंदों का खेल शेष। शास्त्री नगर टीम के माध्यम के साथ पहला ओवर करने के लिए तैयारी में। हालांकि बिल्कुल पारी का चौथा ओवर और टीम की ओर से ये खुद का पहला ओवर और टीम की ओर से बिल्कुल चौथा ओवर। बिल्कुल अच्छा गेंदबाजी का नजारा पेश करने के लिए कृष्णा तैयारी में। पहली गेंद अच्छा स्ट्रोक और अच्छा स्ट्रोक करते समय गेंद सीमा रिश्ता बाहर। 4 रन के लिए बॉल लाइन के बाहर चले गए जाने की वजह से बिल्कुल 4 रन। साथ ही साथ नो बॉल का भी इशारा और साथ ही साथ नो बॉल का इशारा होने की वजह से 5 रन आएंगे स्कोर खाते में। कृष्णा करते हुए गेंदबाजी। पहली गेंद नो बॉल। ज्ञानेश्वर के बल्ले की ओर से अच्छा स्ट्रोक और अच्छा स्ट्रोक करते समय 4 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल देखा जाएगा तो स्कोर 47 बगैर कोई विकेट के नुकसान पर। क्या कमाल की बल्लेबाजी। मोटिफिकेशन शायद यहां पर नजर आएगा। 2 बल्लेबाजों के बीचों बीच से मंजिलें उनको मिलती है जिनके हौसले बुलंद होते, जिनके हौसले बुलंद होते वो गुरु पंखों से उड़ान लेते। जाको राको साहिया ना तो इस क्रिकेट जैसे खेल को रोकेगा कोई। इस बात पढ़ने के बाद ऑफ स्टंप पर गेंद को रखा और ऑफ स्टंप पर गेंद को रखने की वजह से वाइड गेंद का इशारा। अंपायर ने अपने बाजुओं को खोला और बाजुओं को खोलने की वजह से बिल्कुल वाइड गेंद का इशारा। दूध या रोशनी से नया खूबसूरत मैदान। इस मैदान पर 4 चांद तो लग चुके राष्ट्रपति ट्रॉफी के। और राष्ट्रपति ट्रॉफी के 4 चांद लगने की वजह से ओवर की इस बार अगली गेंद करने के लिए तैयार में। क्या समझना इतना आसान नहीं, परखना इतना आसान नहीं। आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद को रखा। पहली गेंद के ऊपर बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला और पहली गेंद के ऊपर अच्छा स्ट्रोक करते समय इस गेंद को भी अच्छा कनेक्शन प्राप्त करने की वजह से 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। संकट मोचक की पारी खेलना चाहेंगे और संकट मोचक की पारी खेलते समय बिल्कुल सामने वाली छोर की ओर से और की अगली गेंद करने के लिए तैयार में। यह खराब लाइन काफी कुछ ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंदा। शायद यहां पर समझना इतना आसान नहीं। 50 रन पूरी बगैर कोई विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल चालू और चौथे ओवर के खेल में अब तक तो 50 रन जो बड़ा स्कोर खड़ा करने की इबादत। अच्छी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। वाइड गेंद का इशारा। क्या कहानी चालू है मैदान के अंदर। कितने सारी नो बॉल, कितनी सारी वाइड गेंदें। लगभग साथ पर अभी भी 5 गेंदों का खेल शेष। इस गेंदबाज के लिए समझना इतना आसान है कि भाई कहां पर गेंद को लैंड किया जाएगा। किसकी नजर लग गई इस गेंदबाज के लिए। कदमों का सहारा लेकर आगे निकल गए। बेहतरीन अंदाज के साथ अच्छा स्ट्रोक खेला। पीछे खिलाड़ी को तैनात किया है। अब कोई भी मौका नहीं गंवाना चाहेंगे।
विकेट का नुकसान पहुंच गया है ओ यूटी। नए बल्लेबाज हनुमान आसमानी तूफानी ललकार के साथ प्रतिकार करने की इबादत है या नहीं? इबादत नहीं, सिर्फ माला को घुमा देना। इबादत ये भी कुछ कहता है, किसी भूखे होकर रोटी खिलाना, किसी रोते हुए को हंसा देना, किसी उजड़े होकर बसा देना। आन बान शान, आन बान शान, प्यार वंदना देने वाली ये टूर्नामेंट। और गुनाइजार आप जानते कि बेलवंडी या अच्छी गेंद, पहली 5 गेंदी लगभग साइड पर खराब, लेकिन उसके बाद देखा जाएगा तो आप मात्र 2 गेंदी, 3 गेंदे शेष अभी भी इस ओवर में। दुनिया का मशहूर मार खेल जिसका नाम है क्रिकेट, क्रिकेट का नाम बड़ा जो होता सपूत वहां सच्चाई। किस क्रिकेट प्रेमी को इस क्रिकेट जैसे खेल के ऊपर प्यार नहीं। कदमों का सहारा लेकर आगे निकल गए, स्टेप आउट किया और स्टेप आउट करते समय मैदान क्षेत्र के ऊपर से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, पीछे खिलाड़ियों को तैनात किया है। जब तक गेंद को फील करके थ्रो किया जाएगा, बड़ा आराम के साथ मौका था 1 रन पलटने का। 1 रन पलटा, दोनों भी बल्लेबाज ने एक दूसरे का छोर बदला और एक दूसरे का छोर बदलने की वजह से अपने स्कोर खाते में 1 रन की बढ़त मिलते समय टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर 52 रन। जिंदगी जिंदादिली का नाम है, मुर्दापिल क्या काट जा करते ओवर की अगली गेंद करने तैयार में, छोटी गेंद के साथ खूब सुंदरता के साथ इस गेंद को उठाकर खिला है डीप लॉन्ग पर मिड ऑफ के बीचों बीच से स्टैंड में गेंद को पहुंचाया 6 रन के लिए। कमाल का स्ट्रोक, जैसे ही पाया कि ओवर पिच गेंद सामने वाला पावा के निकाला, शरीर का संतुलन बनाकर इस गेंद का बेहतरीन अंदाज के साथ स्ट्रोक खेला 6 रन के लिए। नाचने के लिए अंगन टेढ़ा, कल जंगल में मोरना था किसने देखा, क्रॉस लाइन जाके खेलने का प्रयास किया था। ओवर की समाप्ति, ओवर नंबर 4, 4 ओवर का खेल समाप्त था 58, लॉस ऑफ द 1 विकेट। ओदर की टीम का यह स्कोर, ओदर खेड़ बनाम शास्त्री नगर के बीच में यह मुकाबला चल रही, अंतिम अभी भी 6 गेंदें शेष, वक्त नहीं ज्यादा बर्बाद करना आई। खामोशी ललकार, इसी खामोशी के साथ क्या कमाल की बल्लेबाजी, क्योंकि जहां तक कि गोकू जैसे बल्लेबाज पेलिंग का रास्ता लौट गए, साथ निभाने वाले दूसरे बल्लेबाज हनुमान और ज्ञानेश्वर, ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर। अंतिम 6 गेंदें से 58 है स्कोर। या ठिकाणी आपण पाहायचं की निकटचा धावसंख्या 58 बघायला मिळते, एक चांगली रणनीती बघायला मिळते। षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू शॉर्ट चेंडू, ऑन साइडला मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी नक्कीचा एका बॉम्ब नंतर चेंडू सीमा रेषा पार होतो 4 धावांसाठी। कारण की सुवर्ण संधी देखील होती जेल घेण्यासाठी, सुवर्ण संधीचं सोनं करता आलं नाही आणि शास्त्रीनगर संघ थोडासा अडचणीमध्ये जातोय। धावसंख्या जलद गतीने वाढते, या चौकाराने टीमची धावसंख्या पुढेच रखते 62 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते। एक फलंदाज बाद, हुकचा फटका बघायला भेटला आणि हुकचा फटका बघायला भेटल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी। पहिल्या चेंडूवरती जर चौकार येत असेल तर मात्र आपण पाहणार आहोत की या ठिकाणी शेवटचे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील। उलटा चेंडू, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्यांना डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार, षटकार। गणागती सुरुवात, आक्रमकतेचं रूप धारण करत असताना मोठे फटके बघायला भेटतात आणि मोठे फटके बघायला भेटल्यानंतर चेंडूला पाठवले 6 धावांसाठी। या 6 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय की तब्बल 66 धावसंख्या, 68 धावसंख्या। षटकाराची खैरात, पहिल्या दिवसामध्ये 60+ षटकार केले होते, दुसऱ्या दिवसामध्ये 50+ षटकार केले होते आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता जेल घेण्यासाठी, जीवनदान दिलंय फलंदाजाला। शेवकर्णी संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतोय, शेवकर्णी संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया। पेठ तालुक्यामध्ये अतिशय एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला भेटली शेवकर्णीच्या करांच्या वतीने आणि त्याच अनुषंगाने शेवकर्णी संघाचं आगमन होत आहे। शेवकर्णी संघाचा शब्द सुमनाने आपण सरचं स्वागत करूया। यावेळेला नक्कीच धावचित करण्याची सुवर्ण संधी असेल आणि सुवर्ण संधीचं औचित्य साधलंय क्षेत्ररक्षकाने, फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे। नवीन फलंदाज ओझरखेड संघाचा मिस्टर सोमनाथ। मित्रांनो, अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या स्पर्धा झाल्या आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा होत असताना या स्पर्धेत आपण मात्र औचित्य साधलंय। नक्कीच
आपण बघतो की दिंडोरी तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सोनेरी, पिवळी, गुलाबी, हिरव्या आणि नक्कीच येलो पट्टीने हे मैदान सजले आहे. 5 रंगाने हे मैदान सजले आहे. सुंदर ट्रॉफ्या, सुंदर मॅनेजमेंट, प्रत्येक दिवसामध्ये अतिशय चांगली मात्र स्पर्धा बघायला मिळते. चांगला खेळ बघायला मिळतोय आणि चांगला खेळ बघायला भेटल्यानंतर येणाऱ्या मला वाटतं मे महिन्यामध्ये पेठ तालुक्यामध्ये मोहूपाडा या ठिकाणी देखील मात्र स्पर्धेचे आयोजन नियोजन झालेलं आहे. अद्याप मात्र क्रिकेटचा सीझन सुरू आहे आणि क्रिकेटचा सीझन सुरू असताना प्रत्येक खेळाडू ह्या आपला मात्र कबाल कष्ट करून मात्र खेळ खेळत असतोय. यावेळेला सुपर चेंडू, सुंदर लाईन, सुंदर लेंथ, शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. कारण की हा सामना 5 षटकाचा खेळवलेला आहे आणि 5 षटकाचा सामना असल्यानंतर थोडासा उशीर झाल्यानंतर आपण पाहतो की 5व्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू पिक पटका खेळण्याचा प्रयत्न केल्यामध्ये सुंदर लाईन, सुंदर लेंथ, षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 5, 5 सेकंदाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 69. धावांचं लक्ष दिलं असेल त्या अपोजिट संघ सासरीनगर या संघाला जिंकण्यासाठी. कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. विळवंडीकरांचा मात्र हा जल्लोष आहे. राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. चारही बाजूला झेंडे फिरताना बघायला भेटतात आणि त्यानंतर लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी ओझरखेड संघ.
हॅलो हॅलो चला जाऊया मॅच कडे, कारण की नक्कीच पहिला गोलंदाज गोकुळ अतिशय मात्र चांगली फलंदाजी केली होती. 70 धावांचं लक्ष्य आणि 2 धावांची पेनल्टी लागली. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच जोरदार अपील केली जाते आणि जोरदार अपील करत असताना पंचांची दाद येते आमच्याकडे की OUT फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. तिसरा पंचांची दाद स्वीकारली जाणार नाही. सिंगल कॅमेरा आहे, अल्ट्रा एज चेक केला जाणार नाही. पंचांनी OUTचा कॉल केलाय. ओरिजिनल डिसिजन बॅक टू द पेविलियन. आपण मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मात्र पुन्हा एकदा माहिती देतो की नक्कीच अल्ट्रा एज साठी कोणी मात्र तिसऱ्या पंचांच्या मध्ये नक्कीच दाद घेऊ नका. कदाचित जर वेळ आली तर धावचित साठी तुम्ही मात्र तिसऱ्या पंचांची मात्र मागणी करू शकाल, किंवा नो बॉल किंवा व्हाईट बॉल चेक करण्यासाठी तुम्ही तिसऱ्या पंचांकडे दाद देऊ शकाल, याची नोंद ठेवायची आहे. षटकार चौकार चेक करण्यासाठी देखील तुम्ही मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी करू शकताय, पंचांना वाटलं तर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा, कारण की जवळजवळ 70 धावांचं लक्ष आणि 70 धावांचा पाठला करताना थोडासा सामना फास्ट घ्यायचा आहे. सामना फास्ट घ्यायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. कृष्णा खेळे चेंडू पडी चेडून नकला कळंबावरी. यावेळेला बघायचं की नक्कीच कृष्णा कशा प्रकारे मात्र फलंदाजीचं कला कौशल्य दाखवेल. मोर्द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका येतोय. उंची दिलेला फटका क्षेत्ररक्षक त्यांना असेल, चान्स घेतला जातोय, फलंदाज बाद होतोय. नक्कीच दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जर मात्र या 20-22 राष्ट्रवादी चषकामध्ये उल्लेख केला तर आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये काय चांगली गोलंदाजी बघायला भेटली. त्र्यंबक गोटे यांची 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय आणि मेडन षटक हाताला हा रेकॉर्ड केला. या मैदानावरती आतापर्यंत त्र्यंबक सारख्या गोलंदाजाने आपली हुकूमत आपला या ठिकाणी सिंहासन प्राप्त करून देणारी गोलंदाजी बघायला भेटली ती त्र्यंबक गोटे यांची. परंतु याच खेळाच्या माध्यमातून जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले. अद्याप 4 चेंडूला खेळ शिल्लक आहे. काही नवीन चमत्कार असेल की नसेल हे देखील बघणं गरजेचं आहे. मोर्द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला बॅटफुटला जाऊन पंच केलेला फटका शॉर्ट कव्हर मध्ये चेंडूला घेऊन करतो आणि शॉर्ट कव्हर मध्ये चेंडूला घेऊन करण्यात बघतो की एक धाव ऑफ द मार्क सासरी नगर संघाचा. उंबरदहार संघ हा देखील संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. उंबरदहार संघाचं देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. येणाऱ्या काही दिवसामध्येच नक्कीच उंबरदहारच्या मैदानावरती देखील एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन नियोजन सुरू झालेलं आहे. त्या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मात्र नाव नोंदणी करू शकता. सानिध्य जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय आणि हे स्वप्न कुठल्या संघाने या स्पर्धेमध्ये पाहायला आहे हे देखील बघायचं आहे. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज शॉर्ट चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या रिजन मधून चेंडूला घेऊन करण्याची पूर्वतयारी करत असताना चेंडू जातोय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना 2 धावा तर येतात खात्यामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आव्हान मोठं आहे, लक्ष्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेळ म्हटलं तरी चालेल
वेळीच लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचतात. इतिहास रचावा लागेल, संघर्ष करावा लागेल. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल की नक्कीच पुंडिक भाऊ वगैरे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या समवेत प्रमुख अतिथी आपल्याला बघायला भेटतात. व्यासपीठावरती खचाखच भरले हे व्यासपीठ सगळ्या मान्यवरांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय, कारण की तुमचं येणं या मैदानावरती एक अपेक्षित कार्य. हो याही वेळेला सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू, सन्नाटा पसरला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स केला तो आपण बघितलं होतं की नक्कीचा विळवंडीपाडा या संघाने. कालच्या दिवसामध्ये आमच्या लखन भाऊचा संघ भले पराभूत झाला तरी देखील मात्र या स्पर्धेला त्यांचे देखील मात्र एक चांगलं योगदान उंचपरा पटका जातोय. वन बॉम्ब सीमारेषा पार, स्टार्ट अट डिलिव्हर्ड अन अकॅडमी, बिग पटका सीमा पार. देखना श्लोकाने देखना श्लोक येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. सीमारेषा पार. पहिल्या सेकंदाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 9 धावसंख्या. यानंतरचा सामना उंबरदहार विरुद्ध एकदरा. टॉस करण्यासाठी संपर्क साधत आहे उंबरदहार विरुद्ध एकदरा. नवीन गोलंदाज ओझरकर संघाकडनं धर्मा. धर्मा एक चांगलं नाव आणि धर्मा चांगलं नाव असल्यानंतर बघायचं की हवा देखील सुरू झालेला आहे. चारी बाजूला नक्कीच ललकाराच्या प्रतिकारामध्ये झेंडे आपल्याला बघायला भेटतात राष्ट्रवादी चषकाचे. आणि त्या अनुषंगाने बघतो की नक्कीच धर्मा गोलंदाजी मार्ग होती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय आणि मोठा फटका येत असताना बघतो की डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलाय. टेक द कॅच, विन द मॅच, फलंदाज बाद. जी स्क्वेअरलेग आणि लॉंगलेग सीमारेषा आहे थोडीशी मात्र थोडीशी लांबीची सीमारेषा असल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर जेल देखील पकडलाय. आणि सुंदर जेल पकडल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच आमचे मित्र मिस्टर हेमंतजी, कारण की नक्कीच सेवकणीच्या मैदानावरती ज्यांची मात्र अपार मेहनत अपार प्रयत्न, त्र्यंबकेश्वरच्या मैदानावरती ज्यांच्या मात्र अपार मेहनत अपार प्रयत्न, की नक्कीच जसं एखादं पाखरू मात्र नक्कीच वरच्या वर मात्र झेप घेते तसे मात्र त्याची झेप मात्र मंडप बांधण्यासाठी एक सुप्रसिद्ध मिस्टर हेमंतजी यांचे देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज मिस्टर हौसीराम. चला घाई करायची आहे मित्रांनो, आपली बॅट जर चेंज करायची असेल तर आपण मात्र त्वरित बॅट चेंज करायची आहे. आमचे डीजी ऑपरेटर कुठे आहेत आजच्या दिवसामध्ये? पप्पूबाई ज्या ठिकाणी असाल आपण मात्र व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. पप्पूबाई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हौसीराम, कारण की धावसंख्या थांबते खोळंबते, धावसंख्या झाली 9 धावसंख्या. फलंदाज बाद झाले ते 3. अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर डावखुऱ्याचा हा स्टायलिश फलंदाज आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि स्टायलिश फलंदाज बघायला भेटल्यानंतर डावखुऱ्याचा फलंदाजाने आतापर्यंत याच मैदानावरती किती चांगली फलंदाजी देखील बघायला भेटलेली आहे. परंतु हा हौसीराम नावाचा खेळाडू स्ट्राईक इनला लो फुल टॉच क्वालिटीचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. अतिरिक्त धावाची भर पडते खात्यामध्ये. अतिरिक्त धावाच्या भरीनंतर धावसंख्या पुढे सरकते. फलकावरती धावसंख्या 51-10. हो याही वेळेला हा चेंडू आपण बघतो की आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर इथे हातालाय. याच्या अगोदरचा चेंडू मात्र वाईट हाताला होता, परंतु नक्कीच त्यानंतर सुंदर कमबॅक केलाय. हिरवे हिरवे गारगारीचे हरित तृणाच्या मखमालीचे क्रिकेटचा खेळ खेळत असताना मित्रांनो नक्कीच कधी गर्व करू नका, कारण की नक्कीच गर्वाचं घर नेहमी सातत्याने खाली असते. आपण मात्र नक्कीच प्रत्येक खेळाडूला सोबत घेऊन चालायचं आहे. चेंडू सीमारेषा पार. डीजे
या चौकाराने धावसंख्या वाढते, 14 धावसंख्या. आव्हान आहे ते 70 धावांचा आणि त्या 70 धावांचा पटला करताना आतापर्यंत 14 धावसंख्या, 3 फलंदाज बाद झालेत. सुंदर खेळाचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते. ओव्हर द स्टंपच्या बाजूने डावखुऱ्याचा फलंदाजाला तयार येत असताना यावेळेला हा चेंडू सुपअप चेंडू हाताला आहे आणि सुपअप चेंडू हातात असताना निर्धाव चेंडू हाता आलेला आहे. की मनमोते यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेल्या सर्व क्रीडाक्षकांना आपण त्रिवार मुद्रा करूया आणि त्रिवार मुद्रा करत असताना आपण पाहतो की या ठिकाणी प्रत्येक दिवसामध्ये मानवरांची गर्दी अलोट प्रमाणे बघायला मिळते. थोडासा उन्हाचा सत्र देखील वाढत जातोय तरी देखील मात्र चांगली स्पर्धा बघायला मिळते. हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला खेळून काढला होता आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की एक धाव येते. आमचे पप्पूबाई मात्र डीजे ऑपरेटरचं कार्य करण्यासाठी जॉईंट आहेत. धावसंख्या 15, शेवटचा चेंडू शिल्लक. काय म्हणू शकाल, 70 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 15 धावसंख्या बघायला भेटतात आणि 15 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर यावेळेला नक्कीच सातत्याने शेजारच्यांची बाजू सजवली जाते. मॅच आहे ती ओझरखेडी विरुद्ध मॅच आहे आपण ती सासरीनगर यांच्यामध्ये आपण सामना पाहू शकाल. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू समोर खेळतोय, मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना चेंडू जातोय 6 धावांसाठी. आउट ऑफ पॉइंट 6 धावा. ओव्हर नंबर 2 सेकंदात खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 21, 21, लॉस ऑफ द 3 विकेट्स. आपल्याला दिलेल्या वेळामध्ये सामना संपवायचा आहे. त्या संघाने कोणी कुठल्याही संघाने जास्त वेळ घ्यायचा नाही. नो टीम मीटिंग, नो वेटिंग. अद्याप 18 चेंडू खेळ शिल्लक. यानंतरचा सामना उंबरदहाड विरुद्ध एकदरे. टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. एकदरे संघाचा संघनायक आणि उंबरदहाड संघाचा संघनायक या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण मात्र समालोचन कक्षाच्या समोर येऊन टॉस करायचा आहे. पहिला चेंडू या वेळेला आपण बघतो की वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना मी सातत्याने सांगतो की नक्कीच उंबरदहाड संघाचं देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. सेवखंडी संघ या ठिकाणी उपस्थित होताना सेवखंडी संघाचं देखील सरचं स्वागत करूया. आमचे मित्र मिस्टर विष्णू गावित साहेब, HP पंपाचे मॅनेजर साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सरचं स्वागत आहे. यावेळेला नक्कीच ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याची पूर्व तयारी. नो बॉलचा कॉल आणि नो बॉलचा कॉल येत असताना फ्री हिटचा देखील कॉल असेल. फ्री हिट. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून नक्कीच कोणी मात्र नक्कीच समोर डोळ्याला चष्मा लावतोय, कोणी मात्र पाठीमागे चष्मा लावतोय. असेच मात्र मिस्टर कैलाजी यांचे देखील सरचं स्वागत करूया. कारण की बघते की काय चित्र बघायला मिळते. नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर या नेत्रदीपक स्पर्धेचा हा 4था दिवस थरार आहे. थरार असल्यानंतर राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार करते. फुलटॉप चेंडू, मोठा फटका. सामना अद्याप संपला नाही. सामना बॅलन्स आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. लॉन्ग लेग सीमा रेषा पार. चौकार. कमान डीजे.
तीन फलंदाज बाद झालेत सासरीनगर संघाचे शास्त्र सिद्ध करण्यासाठी ही फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की नक्कीच हौसी राम आणि त्याचा सहकारी असेल तर हरिचंद्र याही वेळेला धाव घेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठ केली होती उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरटाची काय कधी बांधता येईल क्षिणांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द कोणाच्या बाजूने आहे हे सातत्याने बघणं गरजेचं आहे 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज शॉर्ट चेंडू ऑन साईडला फेकून देण्याची पूर्व तयारी करते समन्वय झालं नाही सुंदर चेंडू आव्हान आहे 70 धावांचा आणि आव्हान 70 धावांचा असल्यानंतर त्याच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले हे मात्र क्रीडा पट्टू कारण की याच मैदानावरती येणाऱ्या 18 तारखेला धुलीवंदनाच्या दिवशी आपण बघणार आहोत की कुस्तीचा महासंग्राम देखील मात्र बघायला भेटणार आहे या वेळेला फेकून दिल्या चेंडूला चेंडू जात सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतोय 4 धावा खेळाडूचे जो काही जबरदस्त फलंदाजी करत असताना याही वेळेला मोठा फटका येतोय बघतोय की नक्कीच हा मध्ये चेंडू आउट पट मध्ये होतोय सीमारेषा पार षटकार क्या बात है वरती 38 धावसंख्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक काय जबरदस्त फलंदाजी कारण की 70 धावांचं आव्हान असेल आणि 70 धावांचं आव्हान असल्यानंतर अद्याप सामना संपला नाही जवळजवळ 32 धावांचं लक्ष अद्याप आणि 32 धावांचं लक्ष लागत असताना याही वेळेला शॉर्ट चेंडू ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याची पूर्व तयारी होती समन्वय झालं 1 धावेसाठी 1 धावेनंतर फलकावरती धावसंख्या झाली 39 आणि त्यानंतर अद्याप आपण बघतो की 31 धावा पाहिजेत येणारे 12 चेंडू 31 धावा कुणी कुठे जाऊ नका बघत राहा ऐकत राहा हाच तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी चषकाचा जल्लोष आहे मित्रांनो कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका रणगन्नाथ शत्रूवरला मात द्यायला विसरू नका कारण की विसरा सर्व काही कालचं आजचं उद्याचं या घडीला या राष्ट्रवादी चषकाला दाद द्यायला विसरू नका राष्ट्रवादी चषकाचं आयोजन नियोजन कोणी केलंय विळवंडीकरांना दाद द्यायला विसरू नका आपण आलात या व्यासपीठावरती आपलं शब्द समजाने आम्ही सरचं स्वागत करतोय ज्या प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनाखाली ही चांगली स्पर्धा बघायला मिळते या नक्कीच प्रमुख अतिथींना देखील त्रिवार मुद्रा करूया समोर उसाची गाडी चालू आहे समोर सँडविच चालू आहे समोर मात्र वडापाव चालू आहे पाव वडा या विभागातला प्रसिद्ध आणि समोरच अंड्याची बुर्जी देखील चालू आहे काकडी देखील चालू आहे कलिंगडाचा देखील आस्वाद घ्या एनर्जी वाढवा मैदानाच्या आतमध्ये उतरा षटकार चौकाराची आतषबाजी बघायला भेटणार आहे आणि त्यानंतर नक्कीच देऊया डीजेला संधी हाच माझा गुलाबी माल गाणं ऐकूया एक सुमधुर सरासरी 15.50च्या सरासरी धावा गोळा करायच्या आहेत पंच थोडासा फास्ट घ्यायचा आहे इझिली घ्यायचा आहे लाईटली घ्यायचा आहे स्लाइसली घ्यायचा आहे इझिली कुठल्या संघाने घेतलाय कुठल्या संघाला कारण की ओझरखेडी विरुद्ध सासरीनगर यांच्यामध्ये हा सुरेख सामना बघायला मिळतोय
सुंदर सुमधुर संगीत आपण ऐकतो आणि त्यानंतर नक्कीच सामना अतिशय दमदार बघायला भेटतो कारण की दोन फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये हौसीराम आणि हरिश्चंद्र पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पहिला चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी करते जलद गतीने चेंडूला सोडलाय आता मात्र समीकरण बदलते समीकरण येते ते 11 चेंडू धावा लागतील त्या 31 11 चेंडू आणि 31 धावांचा लक्ष क्षेत्ररक्षणाची आपण बाजू पाहू शकाल शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्मॅन शॉर्ट कव्हर आणि डीप मिड ऑफ आणि त्यानंतर डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्रकार तैनात केलेला आहे यावेळेला शॉर्ट चेंडू मोठा फटका आहे सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल टायमिंग जुळला आहे चेंडू सीमारेषा पलीकडे जातो षटकार डीजे सीमारेषा पलीकडे 25 धावांचा लक्ष चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि वरती पाहिल्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे षटकार यावेळेला बघायचं की नक्कीच या ठिकाणी अद्याप 10 चेंडूचा खेळ शिल्लक 25 धावांचा लक्ष नजर खेळवली जाते या सामन्यावरती नजर या ठिकाणी तीक्ष्ण बघायला मिळते प्रत्येक मानवरांची प्रत्येक खेळाडू वर्गांची की सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने जाईल रिजल्ट काय असेल या मॅचचा यावेळेला समोरच्या बाजूला हवेमध्ये चेंडू चान्स असेल आणि चान्स असल्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय जीवनदान दिले जाते फलंदाजाला कारण की आसमान से गिरे खजूर पे नहीं अटके आणि त्यानंतर हात में आया मुंह में नहीं गया जीवनदान दिलेला आणि जीवनदान देत असताना बघतो की 2 धावा येतात 2 धावांनंतर अद्याप 23 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 23 धावा मॅच काय जबरदस्त बघायला मिळते राईट मोर विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी खोलवर मारता चेंडू ऑन साइडला प्ले केलेला फटका पहिल्या प्रयत्नामध्ये 1 धाव तर येते आणि पहिल्या प्रयत्नामध्ये 1 धाव घेण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आपण बघतो की ओव्हर एक्स्ट्रा थ्रोच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला संधी भेटली त्या संधीचं सोनं केलंय 2 धावांसाठी संधी एक वेळा येते मित्रांनो संधीची बार वाट पाहू नकोस जी आलेली संधी आहे त्या संधीचं सोनं कर आणि त्या संधीचं जर सोनं करता आलं नाही तर मात्र नक्कीच अनुभवाला शहाणे करणारे बरेच असतात शहाणाही एखादाच असतोय परंतु नक्कीच हा शहाणा कोण आहे या खेळाच्या माध्यमातून क्रिकेट राजा सांगतोय तुम्हाला की नक्कीच जो चांगला खेळला तोच यशस्वी ठरला तुमचा प्रयत्न तुम्ही करा तुमच्या प्रयत्नांना यशाची गाथा बांधा आणि त्यानंतर 7 समुद्र आपल्याकडे तुमचं नाव मोठं करा हे क्रिकेट राजाच्या माध्यमातून मात्र बघायला भेटत आहे नक्कीच 2 धावा पूर्ण 21 धावा पाहिजेत अद्याप 8 चेंडू 21 धावांचा लक्ष्य शास्त्रीनगर संघाला जिंकण्यासाठी शास्त्र आहे की नाही शस्त्र द्या मुक्त व्हा हेच ठाऊक तुम्हाला मंत्र हाचा गाजला गोसा हाचा गाजला राष्ट्रवादी चषकाचा थरार निनादला भिवंडीच्या मैदानात हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे वाह क्या भाई बात है नहीं है अपने किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगी बोटी पहले तो किस्मत में रोटी होनी चाहिए बाद में बोटी मिलेंगी रोटी खाने के लिए मेहनत करो लगाम रखो और रोटी खाओ बाद में आपको मिलेंगी बोटी दोन्ही वेळा जीवनदान सलग भेटला आणि दोन्ही वेळा जीवनदान सलग भेटल्यानंतर 7 चेंडू 19 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी मॅच जबरदस्त बघायला भेटते मॅचचा पारडा कोणाच्या बाजूने जाईल निकाल काय येईल रिझल्ट काय येईल सागराचं पाणी कधी आटणार नाही क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही हाच जन्म काय मित्रांनो 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही ऑल इज वेल चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते आणि तुमच्या आमच्या भेटीला चांगली स्पर्धा येत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून थोडासा जम्पिंग प्लपिंग बघायला भेटला आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी शेवटचे 8-7 चेंडू 19 धावांचं लक्ष्य निर्णायक चेंडूवरती मोठा फटका आहे की नाही जिभेवरती साखर डोक्यावरती बर्फ ठेवून सामना खेळला जातो आणि जिभेवरती साखर डोक्यावरती बर्फ ठेवून सामना खेळण्याची जी दृष्ट इच्छाशक्ती निर्माण करणारी मात्र ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ऑर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये लॉप केला चेंडूला डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू निसर्ग होतोय चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी समीकरण बदलतंय 6 चेंडू 15 धावा तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत कमाल
आहे ऑन साइडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. मॅच कडे जाऊया. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला हा गोलंदाजी मार्कुती. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइड सक्सेसफुल वंडरफुल इनटू द गॅप मधून चेंडू घेऊन जातो. चेंडू सीमारेषा पार. व्हॉलेंटियर्स जायचं आहे. चेंडू कुठे जातो हे बघायचं आहे. व्हॉलेंटियर्स क्षेत्ररक्षक आतमध्ये यायचं आहे. क्षेत्ररक्षक आपण अतिशय दमदार स्ट्रोक केला आणि अतिशय दमदार स्ट्रोक केला जात असताना इंटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा मात्र स्लाइस केला जात आहे. बिग फटका. चेंडू सीमा रेषा पार. ओह माय गॉड, सुंदर फटका. सुंदर गाणं देखील वाजलंय. पुढे पाखरा उडून जायचा. 2 चेंडूवरती 2 चौकार येतात आणि 2 चेंडूवरती 2 चौकार येत असताना आपण एकदा मात्र खाली स्थानामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. 3 चेंडूवरती धावा येतात. त्या 9 धावा पाहिजे. त्या धावा आपण मात्र बघतो की या ठिकाणी 5 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी अद्याप 6 धावांचं लक्ष माफ करावं. 3 चेंडू 6 धावा. सन 1660 काय घडले. विजापुराला जो पकडून आणतो खानाला पाव हिस्सा दिले राजा त्याला. शिवबा निघाला खानाच्या भेटीला. शिवबाजी खानाची भेट झाली. प्रतापगडाला तशीच भेट झाली. ओझरखेड आणि सासरीनगर या मैदानाला, वेवंडीच्या मैदानाला काय मॅच जबरदस्त बघायला भेटते. मित्रांनो आपण बघतो की क्रिकेटच्या खेळामध्ये सांगितले जाते ना की शेवटच्या चेंडू टाकेपर्यंत कोणाच्या बाजूने निकाल लागत नाही. जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 चेंडू 6 धावांचं लक्ष आणि हौसीराम मात्र फलंदाज तयार. स्ट्राइक इनला 48 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाजी मार्कुती तयारीमध्ये. यावेळेला दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता झालाय कारण की कर्म देते दैवाने ते इंटू द गॅप मधून चेंडू निसरता होतोय आणि इंटू द गॅप मधून चेंडू निसरता झाल्यानंतर 2 धावा तर येतात फलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू 4 धावा. मॅच काय जबरदस्त बघायला मिळते. हे खऱ्या अर्थाने मात्र विवंडीकरांचा मात्र हा जल्लोष आहे. गावच्या सन्मानित नागरिकांचा आशीर्वाद आहे आणि विवंडीकरांच्या कोर कमिटीच्या माध्यमातून मात्र ही चांगली स्पर्धा बघायला मिळते. शॉर्ट चेंडू ऑन साइडला हवेमध्ये चेंडू बघतोय की नक्कीच लोफ्ट केलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना 2 धावा पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी मार्गस्थ आहेत की नाही. 2 धावेवरती समाधान. एनर्जी ऊर्जा या ठिकाणी बघायला भेटते. मिस्टर कृष्णा यांचे आदरणीय चंद्रकांत गायकवाड साहेब देखील यांचे देखील मात्र आगमन होते. त्यांचं देखील आपण मात्र सहर्ष स्वागत करूया. आपण बघतो की नक्कीच अद्याप एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि एका चेंडूमध्ये 2 धावांचं लक्ष. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सामना वाढला असेल तर दोन्ही संघाला प्रोत्साहन द्या. टाळ्या वाजलाच पाहिजे, गजर झालाच पाहिजे. राष्ट्रवादी चषकाचा थरार नक्कीच या ठिकाणी बघायला मिळत आहे. 1 चेंडू 2 धावा. 5 सेकंदाचा खेळ आहे. 70 धावांचं लक्ष. प्लीज मित्रांनो वेळ घेऊ नका. काय जबरदस्त फलंदाजी. 2 फलंदाजांमध्ये अतिशय मात्र ही चांगली मात्र जोडी जमते. रंगतदार सामना बघायला मिळतोय. हौसी राम आणि हौसीरामचा मात्र हा दबदबा. त्यानंतर त्याला साथ देणारा लाखुऱ्याचा फलंदाज. नक्कीच काळजाचे ठोके वाढवणारा सामना. घड्याळाचा काटा सेकंड काटा ज्याप्रमाणे टकटक करतोय त्याप्रमाणे हृदयामध्ये ठोके पडले असतील की नक्कीच बसू का उठू, बघू का नको बघू. कारण की नक्कीच ज्या कोणाला हृदय विकाराचा आधार असेल त्याने हा सामना नाही बघितला तरी चालेल. काय मित्रांनो मॅच आहे. तसं गाणं देखील वाजवण्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत. पहिला चेंडू नाही तर शेवटचा चेंडू. 1 धाव काढली तर मॅचचा सुपर ओव्हर. शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल वंडरफुल चांगला फटका बघायला भेटतोय. एका प्रयत्नामध्ये 1 धाव तर घेतली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना बघतो की डायरेक्ट हिट आहे की नाही. ओ युटी द कॉल. मॅच सुपर ओव्हर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला
विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 3 नावं आमच्याकडे द्या. संघर्ष केला या ठिकाणी शास्त्रीनगर संघाने. शास्त्रीनगर संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आमच्याकडे 3 नावं द्या. 2 फलंदाज बाद झाले तर नक्कीच ऑल आउट संघ. तत्पूर्वी या ठिकाणी नक्कीच आदरणीय ठाणे पोलीस माननीय श्री चंद्रकांत गायकवाड साहेब यांचे आगमन झाले. साहेबांना विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं आहे 2 मिनिटांसाठी. चला 3 फलंदाजाची नावं आमच्याकडे पोहोचायची आहेत. अतिशय मात्र एक चांगला मात्र नेत्रदीपक मात्र कार्य सेवकांची स्पर्धा ज्यांच्या मात्र नक्कीच एका मार्गदर्शनाखाली मात्र सर्वेच्या अध्यक्षतेखाली मात्र ही स्पर्धा मात्र संपन्न केली. तरी विनंती असेल की नक्कीच या कोर कमिटीची या ठिकाणी मात्र नक्कीच सहर्ष स्वागत केलं जाते. एक मायेची शाल आणि श्रीपाद देऊन मात्र आदरणीय चंद्रकांत गायकवाड साहेबांचं मात्र सहर्ष स्वागत केलं जात आहे. अभिनंदन आहे. फोटो घ्या मित्रांनो, कारण की नक्कीच या स्पर्धेची मात्र ही आठवण असेल आणि या स्पर्धेची आठवण असल्यानंतर आलेला सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूया. ओके, चला चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी चला जास्त वेळ घेऊ नका, कारण की सुपर होता सामना आणि सुपर होता सामना काय जबरदस्त सामना बघायला भेटला. हौसीराम आणि हरिदास आणि कृष्णा, चला हे 3 खेळाडू असतील. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. फलंदाज थोडंसं मंद मंद पावलाने नाही तर मात्र थोडंसं उचलून पाऊल टाका, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. आपल्याला मात्र प्रत्येक दिवसामध्ये चांगले चांगले सामने बघायला भेटतात आणि त्याच अनुषंगाने आपल्याला वेळेचं बंधन पाहिजे. पहिला गोलंदाजी मार्क तयारीमध्ये. सुपर ओव्हरचा सामना ओझरखेड विरुद्ध शास्त्रीनगर. स्ट्राइक एंडला फलंदाज पोहोचतोय तो आपण बघतो की हरिश्चंद्र. पहिला गोलंदाज गोकुळ. सुपर ओव्हरचा सामना 20-22 राष्ट्रवादी चषकामध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच हा सुपर ओव्हरचा सामना पहिल्यांदा आज किती रेकॉर्ड्स होतात या ठिकाणी. पहिला चेंडू सुपर ओव्हरचा. पहिला चेंडू सक्सेसफुल प्रमाणे मात्र चेंडूला सोडला. यावेळेला बघतो की जीवाचं रन केलंय आणि जीवाचं रन करताना नक्कीच आपले प्राण वाचवलं असं म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कारण की क्रीज सोडली होती त्यानंतर स्वतःच्या फलंदाजावरती सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटला. धावचित करण्याची नामी संधी देखील निर्माण झाली होती आणि त्यानंतर बघतो की या ठिकाणी राईट मोर विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय. वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना एक पहिली अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये. मनी धीरधारी सोकदने आवरी भेटेल 9 महिन्यांनी राईटम ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी याही वेळेला क्लासिक गोलंदाजी. 2 चेंडू 1 धाव. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मी सांगितल्याप्रमाणे की तुडवून टाका का सर घे वादळाच्या जीवनाशी झुंज तू बिनधास्त. ही झुंज मात्र असेल ती सुपर ओव्हरच्या सामन्याची. षटकातील तिसरा चेंडू यावेळेला समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करते कव्हर्स रिजन मध्ये आणि कव्हर्स रिजन मध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 3 चेंडू 2 धावा. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये +10 +च्या धावावरती धावसंख्या जाईल की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे.
किती चांगली स्पर्धा विळवंडीकरांचा हा जल्लोष आहे. जशी आपण मला सेवखंडीची स्पर्धा बघितली कारण की सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीने मैदान सजवलं होतं. अतिशय मदनकीच्या खालची पट्टी वरची पट्टी त्यानंतर मदनकीच्या त्याच मैदानावरती मदनकीचा अतिशय महासंग्राम बघायला भेटला होता. जीटीसी चॅनलला लगभग 52,000 व्ह्यूअर्स एकाच दिवसामध्ये भेटले होते. हे मी तुमच्या पर्यंत पोहोचवतोय. जसा जीटीसी चॅनलने या वर्षामध्ये रेकॉर्ड केला 78,510 खासदार चषकामध्ये, तसाच मात्र सेवखंडीच्या मैदानावरती देखील मात्र 52,000 पेक्षा जास्त लोकांनी ती स्पर्धा पाहिली होती. याही वेळेला वाईटचा कॉल येतोय. ज्या कोणाच्या बाईक असतील समोरच त्या बाईक मात्र काढायच्या आहेत कारण की ट्रॅक्टर येत आहे, पाण्याचा टँकर येत आहे. तीन धावा. पुढील चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांनाच असेल आणि त्यानंतर बघतो की नक्कीच संधी एक वेळा आली होती, संधी दुसऱ्यांदा येईल का हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल. एक फलंदाज बाजूला फलकावती धावसंख्या 3, चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा दमदार बघायला भेटते आणि स्पर्धा दमदार बघायला भेटल्यानंतर नक्कीच चारही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी तर बघायला भेटते कारण की नक्कीच ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि महासंग्राम असल्यानंतर याचा मॅच मध्ये सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल. शिवाजी या नावाला जर तुम्ही कधी उलट वाचलं असेल तर जीवासी असा शब्द तयार होतोय. जो जीवासी आयुष्यभर खेळला तोच शिवाजी झाला आणि त्यानंतर तलवार तर सगळ्यांकडे होती परंतु तिला चालवण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. आज खऱ्या अर्थानं आपण बघतो की संभाजी राजे यांच्या मात्र पुण्य जयंती निमित्त आपण मात्र विनम्र अभिवादन करूया आणि त्यानंतर नक्कीच या खेळाची मात्र काय सुरुवात झाली. पहिली मॅच जबरदस्त बघायला भेटली. दुसऱ्या मॅच मध्ये आपण मात्र संघर्ष करत असताना राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने यावेळेला कोलवरमध्ये चेंडू ऑन साइडला प्ले केलेला फटका, चेंडू टर्निंग पॉइंटवरती निसर्ग होतोय. बॅकवर्ड फाईनल क्षेत्राच्या पलीकडे चेंडू जातोय सीमा रेषा जवळ. क्षेत्ररक्षण केलं जातं आणि क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा येतात खात्यामध्ये. 2 धावेसाठी संघर्ष. 2 धावेनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 5 धावसंख्या. लास्ट बॉल ऑफ द विनिंग ऑफ द दिस विनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर बघायचं की समोर चेंडूला घेऊन करतो आणि समोर चेंडूला घेऊन करण्यानंतर बघायचं की नक्कीच असा यावेळेला एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना फलंदाज बाद व्हावा लागेल. तर सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आपण बघतो की प्रथम फलंदाजी करताना संघ ऑल आउट. धावसंख्या आपल्याला बघायला भेटली ती 6. जिंकण्यासाठी 7 धावांचं लक्ष्य. चला लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. शास्त्रीनगर संघ चला शास्त्रीनगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. शास्त्रीनगर संघ आणि 3 नाव आमच्याकडे द्या. या ठिकाणी ओझरखेड संघ सुपर होता सामना आपल्याला बघायला भेटतो. मित्रांनो घाई करा. सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की घाई करायची आहे. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच
स्ट्रिक्टली वॉर्निंग करा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मित्रांनो सलामीची जोडी ओझरखेड संघ गोकुळ हनुमंत आणि ज्ञानेश्वर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे 7 धावा पाहिजे जिंकण्यासाठी ओझरखेड संघाला 2 धावांची पेनल्टी अर्थात ट्रॅक जीन्स पॅन्ट असल्यानंतर मात्र कुठल्या संघाला या ठिकाणी या सासरीनगर या संघाला 2 धावांची पेनल्टी लागलेली म्हणजे 2 धावा वजा केले जातील. ओझरखेड संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. यस म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंच या ठिकाणी सुपर ओव्हरचा सामना आहे. सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये आपल्याला मात्र पेनल्टी देण्यात येणार नाही आणि त्याच्या अनुषंगाने आपण मात्र बघतो की या 7 धावांचं लक्ष सामना सुरू करायचा आहे. सात धावांचं लक्ष असेल आणि 7 धावांचं लक्ष लागत असताना सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळतो आहे. आपण पाहतो की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर बघतो की या ठिकाणी हौसी राम गोलंदाजी मार करते. अजूनही आपण बघतो की 6 चेंडूच्या हाताळायचे आहेत. 7 धावांचं लक्ष 7 धावांचं लक्ष असल्यानंतर पराभव हा कोणाच्या बाजूला जातोय आणि नक्कीच विजयश्री कुठला संघ खेचून आणतोय हे पाहणं या ठिकाणी मात्र योग्य ठरेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला पहिला गोलंदाज मिस्टर हौसी राम. पहिला चेंडू यावेळेला सुरुवात गतीमध्ये परिवर्तन केलं आणि गतीमध्ये परिवर्तन करताना खोलवर मारता चेंडू सोडला होता आणि खोलवर मारता चेंडू सोडत असताना पहिला चेंडू तर डॉट आहे. येणारा चेंडू 5 चेंडू मध्ये 7 धावांचं लक्ष. ऑर्धस्टमच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना सासरी नगर संघाचा हौसीराम आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी गोकुळ तयार असेल. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू ओहो यावेळेला क्लासिक गोलंदाजी यावेळेला अतिरिक्त उसी प्राप्त केली आणि अतिरिक्त उसी प्राप्त करत असताना निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी काही जबरदस्त मॅच बघायला भेटते. सातत्याने माझ्या दरावर मोरयो आलाय, मोर मला बोलावी तो मोर हा घुंगरू वाजवतोय. हा घुंगरू वाजवतोय कुठल्या संघाचा हे देखील सातत्याने बघणं गरजेचं आहे. ओव्हरस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू ठेवलाय. कॉल येईल पंचांचा जोखीम घेतलाय. वाईट प्लस 22 2 धावा. आपण पाहतो की नक्कीच या मध्ये वाईट आणि प्लस 22 अशा 2 धावा. अतिशय देखणा स्ट्रोक आणि अतिशय देखणा स्ट्रोक येताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी 4 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी. मी सांगतो की नक्कीच या ठिकाणी सासरीनगर संघाला जी सुवर्ण संधी निर्माण झाली होती कारण की नक्कीच लांबलचक फटका खेळताना देखील दुसरी धाव प्राप्त करता आली नाही आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी बाजू साधवली जाते क्षेत्ररक्षणाची. दाबरा पलांचा स्टार्ट करताना ओव्हरस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी. सामना जिंकलाय ओझरखेडकरांनी. ओझरखेड संघाचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. सासरीनगर संघाचं कौतुक करूया. व्हॉलेंटियर्स झाडू घेऊन जायचं आहे मैदानात. थोडंसं मात्र विकेट साफ करायचे आहे.
मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर गोकुळ आपण मात्र नक्कीच व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यानंतर गाडीची चावी हरलेली आहे. जर कुणाला चावी भेटली असेल तर मात्र तुम्ही नक्कीच चावी आमच्याकडे जमा करायची आहे आणि सेकंड घ्यायचा आहे. चला ओझरखेड संघ लाईन अप करून जायचा आहे. एक प्रोफेशनल क्रिकेटकडे आपण मात्र वाटचाल करतोय. लाईन अप करून जाऊन मात्र सेकंड द्यायचे आहे अपोजिट संघाला. एकदा संघाच्या संघानिकांनी नाणेफेकीचा कौल जिंकला असेल. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर या ठिकाणी आपण पाहू शकाल की गोकुळ यांना मात्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे.